दर्शक नमस्कार. राजरंग या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. राजरंग या कार्यक्रमात आज आपण शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांना निमंत्रित केले. दादा आपलं स्वागत या राजरंग कार्यक्रमामध्ये. गणेश वानकरांना निमंत्रित करण्याचं कारण देखील तसंच आहे, कारण आपण पाहतो की शिवसेनेमध्ये बऱ्याचशा सध्या घडामोडी घडत आहेत आणि दुसऱ्या बाजूला गणेश वानकर हे जिल्हा प्रमुख जरी असले तरी नगरसेवक देखील आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर आता एक वर्षभरात आचारसंहिता देखील आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची लागू शकते. तेव्हा एकंदरीत हा जो सगळा महानगरपालिकेचा जो कारभार होता तो कशा पद्धतीने झाला, शिवसेना नेमकी कोणत्या भूमिकेमध्ये होती आणि अपेक्षित लोकांना असं कार्य जे आहे ते महापालिकेच्या माध्यमातून झालं का, यासह अनेक असे प्रश्न आहेत जे गणेश वानकर यांच्याशी निगडीत आहेत आणि म्हणूनच त्यांना आज आपण खास चर्चेसाठी निमंत्रित केलं आहे. वानकर साहेब, याचबरोबर महत्त्वाचा आणखीन एक असा विषय येतो की ग्रामपंचायती निवडणुका देखील पार पडल्या आणि आपण पाहतो की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यानंतर जी म्हणू की आपण पदवीधर निवडणूक होती, शिक्षक मतदारसंघ निवडणूक होती आणि त्यानंतर मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून जनतेचा कौल एक समोर आलेला आहे आणि यामध्ये शिवसेनेनं एक चांगलं यश या माध्यमातून मिळवलं आहे आणि जिल्ह्यामध्ये देखील आपण पाहतो की शिवसेने सदस्य एक मोठ्या संख्येनं निवडून आलेले. हा देखील एक सगळा विषय आहे. वानकर साहेब, ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे जिल्हा प्रमुख तुम्ही आहात, तर पहिल्यांदा आपण असा विचार करू की जी काही ग्रामपंचायत निवडणूक आत्ता झालेली आहे, कशा पद्धतीचं एक यश एक तुमच्या नेतृत्वाखाली मिळालं आणि महाविकास आघाडी जी म्हणतोय आपण, या माध्यमातूनच ह्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या गेल्या की शिवसेना म्हणून मिळालेलं यश आहे ते? नाही, पहिल्यांदा तर आपला प्रश्न असा आहे की ह्या निवडणुका कशा पद्धतीने आम्ही लढलो आणि महाविकास आघाडीचा ह्यातला कितपत फायदा झाला. ह्या निवडणुका ह्या पक्ष पातळीवर जास्त काय होत नसतात. ह्या निवडणुका हे स्थानिक त्या गाव पातळीवरच्या जो उमेदवार असतो त्याच्या अनुषंगाने जास्त महत्त्वाचे ठरतात. ग्रामीण भागातल्या ग्रामीण विषयावर आणि त्या गाव लेवलच्या राजकारणावर त्याचा फार परिणाम होतो त्या निवडणुकांवर. आणि मग आता उत्तर सोलापूर असेल, बार्शी असेल, मंगळवेढा आहे, मोहोळ विधानसभा आहे, ह्याच्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं शिवसेनेनं यश मिळवलेलं आहे. काही ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी मिळून एकत्र लढलेत. काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले, काही ठिकाणी शिवसेना स्वतंत्र लढली, काही ठिकाणी शिवसेनेचेच 2-2 पॅनल उभे राहिले. अशा वेगवेगळ्या गावामध्ये वेगवेगळी राजकीय समीकरणं घडली. पण यातून शिवसेनेचे पूर्वीपेक्षा मला वाटतं दुपटीनं आणि तिपटीनं या ठिकाणी सदस्य निवडून आले. निव्वळ शिवसेना म्हणून कशा पद्धतीचं यश मिळालं? आपण एक निव्वळ शिवसेना असा एक विचार करूया ग्रामीण भागातून, कशा पद्धतीचं ते यश होतं? निव्वळ शिवसेना म्हणून सुद्धा आमच्या काही ग्रामपंचायती निवडून आलेलेच आहेतच आणि त्यात काही वादच नाही. मग आम्ही मोहोळमध्ये सुद्धा त्या ठिकाणी निव्वळ शिवसेना म्हणून 9 ग्रामपंचायती निवडून आणलेल्या आहेत आणि उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये सुद्धा आम्ही निव्वळ शिवसेना म्हणून निवडून आणलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. आणि आता बघा, उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये दिलीपराव माने हे आज शिवसेनेत आहेत. त्यांचा एक गट होता पूर्वी, आज ते आमच्यासोबत शिवसेनेसोबत आहेत. त्यांचा गट आणि आम्ही मिळून लढलो म्हणजे हे शिवसेनेचंच यश आहे. आज आम्ही 16 ठिकाणी या ठिकाणी शिवसेनेचं या ठिकाणी ग्रामपंचायती उत्तर सोलापूरमध्ये निवडून आलेले आहेत. 46 ठिकाणी बार्शी तालुक्यात दिलीप सोपल साहेब आमचे शिवसेनेकडून विधानसभा लढलेले आहेत, ते आज शिवसेनेमध्ये आहेत. तर त्यांनीसुद्धा 46 ग्रामपंचायती त्या ठिकाणी बार्शीमधून निवडून आणलेल्या आहेत. मोहोळ विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 26 ग्रामपंचायती या ठिकाणी निवडून आणलेल्या आहेत. महाविकास आघाडी ही आपली महाविकास आघाडी म्हणून सरकारात अस्तित्वात आहे तिथं. हे जे पक्षप्रमुखांनी वगैरे त्या निर्णय जो घेतला तो आज ग्रामीण भागापर्यंत कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे का शिवसेनेच्या? आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची तशी मानसिकता आहे का की ज्यांच्या विरोधामध्ये आजपर्यंत आपण लढलो, काँग्रेस राष्ट्रवादीची लोक असतील, तर यांच्या विरोधामध्ये आपले अगदी तळागाळातले कार्यकर्ते एकरूप झालेत का? त्यांची मानसिकता कशी वाटते ती आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून दिसली असेल कदाचित. ह्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपल्याला शिवसैनिकांनी काही ठिकाणी एकत्र येण्याची मानसिकता होती, पण आपलं स्वतःचं राजकारण अबाधित ठेवण्यासाठी विरोध पण काही ठिकाणी होता. मग ते सगळ्याच पक्षाचा होता.
काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, ह्या मिळून आम्ही महाविकास आघाडी आहे. पण आपलं गावातलं स्वतःचं अस्तित्वात असलेलं स्थान म्हणजे आपला पक्ष, आपला गट, हां, आपला तो आज सोय काय आहे, आज शिवसेनेबरोबर जायची गरज आहे का, न जाता आपलं होत आहे का, अशा काही गावातली समीकरणं होती. काही ठिकाणी 2-2 पॅनल, काही ठिकाणी 3-3 पॅनल असायचे. मग काँग्रेस आणि शिवसेना काही ठिकाणी एकत्र झाली. काही ठिकाणी राष्ट्रवादी जिथं स्ट्रॉंग आहे, राष्ट्रवादीने काही ठिकाणी सेनेला घेतलं, काही ठिकाणी काँग्रेसला नाही घेतलं. म्हणजे प्रत्येक गावामध्ये असे वेगवेगळे अनुभव आलेले आहेत. त्याच्यामुळं मी ठोसपणे स्वीकारलंही म्हणू शकत नाही आणि नाकारलंही म्हणू शकत नाही. ही संमिश्र अशा प्रकारचं ती परिस्थिती. आणि ते ग्रामपंचायत निवडणूक असल्यामुळं स्थानिक मुद्दे आणि स्थानिक आघाड्या याच गोष्टी त्यामध्ये महत्त्वाच्या ठरल्या. गणेश वानकर यांचं नाव समोर आले की आपल्याला डोळ्यासमोर येते ती स्टँडिंग कमिटीची निवडणूक महापालिकेमध्ये. त्या निमित्तानं जो काही एक त्या ठिकाणी गदारोळ झाला तर तो आपण पाहिला. आणि हा सगळा गदारोळ मग उच्च न्यायालयापर्यंत, मग त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात सगळा गेला. आणि आता एक असं झालेलं आहे की नव्यानं ही सगळी निवडणूक घ्यावी अशी ही सगळी पालिकेकडनं आता ह्या सगळ्या गोष्टी तयारी त्याची होती आहे. वानकर साहेब, एक तर नेमकं काय झालं होतं, म्हणजे तो काही डाव वगैरे रचला गेला होता का, की जो काही गोंधळ निर्माण झाला, ते राजकारण काय घडलं होतं त्या संदर्भात? म्हणजे आजही तुम्ही स्पष्टपणे ते सांगू शकता, कारण बऱ्याच वेळा असं होतं की हा विषय चर्चेला येतो. जे यश तुमच्यापर्यंत होतं, अगदी तुम्ही स्टँडिंग कमिटीचे सभापती म्हणून सुद्धा तुम्ही अगदी ते जाहीर केलेलं होतं निवडणूक झाली म्हणून. आणि आयुक्तही, मला वाटतं तत्कालीन जे आयुक्त होते त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की नाही, आता हे सभापती झालेत. पण या सगळ्या गोंधळामधून तुम्हाला बाजूला सरण्यासाठी त्यावेळेला काही भाजपकडनं डाव होता का, किंवा प्रशासनाची एक भूमिका काय राहिली होती, म्हणजे जे तुमच्या मनात आहे? महानगरपालिकेमध्ये स्टँडिंग कमिटीची सदस्यपदी माझी 2 वर्षासाठी निवड झाली. निवड झाल्यानंतर सभापती पदाची निवडणूक लागली. सभापती पदाची निवडणूक लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे 8 सदस्य होते. एकूण 16 सदस्यांची समिती. त्यामध्ये 8 भारतीय जनता पार्टीचे होते, 8 शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM, बहुजन समाज पक्ष ह्यांची पार्टी, यांचे सगळे सदस्य होते. आणि महाविकास आघाडी राज्यामध्ये आत्ता झाली, पण तो प्रयोग आम्ही तेव्हाच केला. म्हणजे एकंदरीत माझे सर्वच राजकीय पक्षाशी इथं चांगले संबंध होते. राजकारणाची भूमिका राजकारणाची, पण जेव्हा एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी आपल्याला एकत्र यायचं जेव्हा आम्ही कल्पना मांडली, तेव्हा सगळ्या पक्षांनी मला त्यावेळेस साथ दिली. त्याच्यामध्ये काँग्रेस होते, MIM, राष्ट्रवादी, आनंददादा चंदनशिव आपले बहुजन समाज पार्टीचे, ह्या सर्वांनी मला एकमतानं साथ दिली. आणि आमच्या सगळ्याचा उमेदवार म्हणून गणेश वानकर म्हणून त्यांनी जाहीर केलं. आणि मग आली निवडणूक प्रक्रिया. आमचे 8 आणि ते 8, शेवटी 8-8 मतदान पडलं तर ते चिठ्ठीवरच होणार होतं. बरोबर. समसमान मतं पडली की चिठ्ठीशिवाय पर्याय नव्हता. मग मी माझा फॉर्म पक्षातर्फे आणि या सर्व मित्र पक्षांतर्फे भरला. माझा फॉर्म वैध ठरला, वेळेवर भरला. मग भारतीय जनता पार्टीमध्ये इच्छुकांची संख्या जास्त. भारतीय जनता पार्टीमध्ये सुभाष शेजवाळ इच्छुक होते, नागेश वल्ल्याळ इच्छुक होते आणि राजश्री कनके या इच्छुक होत्या. मग शेवटचे काही मिनिट राहिले तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचं उमेदवार ठरेच ना. मग वेगवेगळे अर्ज आणायला लागले, भरण्याची प्रक्रिया सुरू होती. काही मिनटं उरलेली होती. त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्या निवडणूक कार्यालयात तिथं होतो. राजश्री कनके यांचा अर्ज ते घेऊन आले. त्याच्या अगोदर नागेश वल्ल्याळ, सुभाष शेजवाळ हे आले होते. त्यांना भरू नका म्हणून समजावून सांगायला पुन्हा त्यांची भारतीय जनता पार्टीची मंडळी आणि हे संजय कनके वगैरे आले. त्यांनी त्यांना समजून सांगण्यासाठी पुन्हा बाहेर नेलं. बाहेर नेऊन पुन्हा त्यांच्यात काय ठरलं नाही, पुन्हा ते आतमध्ये आले. मग जेव्हा राजश्री कनकेंचा अर्ज तिथं देत असताना
सुभाष शेजवाळ यांचाही अर्ज तिथं आलेले होते, नागेश वल्लाळी आले होते, पण त्यांचा अर्ज संजय कनके यांचे समवेत जे लोक आलेले होते, सुभाष शेजवाळ यांचा अर्ज त्यांनी खेचून पळून गेले. म्हणजे हे कुणाचंच झालं, भारतीय जनता पार्टीतल्या इच्छुकांमध्येच एकमेकांचे फॉर्म पळवापळवी झाले आणि ते सगळं आजही त्याचं व्हिडिओ चित्रफित आपल्याला उपलब्ध आहे. आजही आपल्याला कधीही पाहायला मिळतं. ते कोर्टामध्ये आहे, महापालिकेत आहे आणि मला वाटतं सर्व माध्यमांनी सगळ्या सोलापूरलाही दाखवलेलं आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये. तो कोण ओढला काय त्याचं सगळं रेकॉर्ड आजही आहे. मग हे खेचाखेची झाली. वेळ संपल्यानंतर पुन्हा ते फॉर्म घेऊन भरायला आले होते. त्यावेळेस वेळ संपली असं आम्ही त्या ठिकाणी मेन्शन केलं. सर्व प्रसारमाध्यमं त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ते घड्याळ होतं. घड्याळाचं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळ संपला असं सांगितलं आणि मग तिथून सगळेच आम्ही बाहेर पडलो. जेव्हा बाहेर पडलो तिथून भारतीय जनता पार्टीमध्ये एक अस्वस्थता निर्माण झाली की हे गोंधळ झाला आणि आता काय एकमेव अर्ज आलेला आहे. म्हणजे सभापती पद हे शिवसेनेकडे गेलं याचा ह्या सगळा राग होता. हा त्यांच्यामध्ये म्हणजे त्यांच्या मूर्खपणा हा जो झालेला, त्यांच्या वरिष्ठांकडून पण कान उघडणी झाली की तुम्ही असं कसं हे केलं. त्यांना फारच त्याचं दुःख वाटलं की आपला सभापती होत नाही आणि शिवसेनेचा एकमेव अर्ज आल्याने ते आता तांत्रिकदृष्ट्या तो 100% शिवसेनेचा सभापती होतो हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा कोर्टात गेले सगळे. नाही, तेव्हा त्यांनी विभागीय आयुक्ताकडे तक्रार केली की असं असं फॉर्म ओढाओढी झाली आहे, खेचाखेची झाली आहे आणि निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पडलेली नाही आणि एकमेव अर्ज आलेला आहे आणि ती निवडणूक प्रक्रिया रद्द करा. मग त्यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते, सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय विजयकुमार देशमुख साहेब, सुभाषजी देशमुख साहेब आणि महापालिकेत त्यांचीच सत्ता, राज्यात त्यांचीच सत्ता, केंद्रात त्यांचीच सत्ता. मग सत्तेपुढं शहाणपण चालत नाही. विभागीय आयुक्तावर तर मी आरोप करेन की पहाटे 3:10 म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी सोलापूरचे जिल्हा परिषदेचे CO भारूड साहेब होते. तो निवडणूक प्रक्रिया पार पडायची म्हणजे फक्त नुसतं जाहीर करायचं राहिलं होतं निकाल, किती अर्ज आले आणि कोणते वैध आहेत, वैध झालेल्या अर्जापैकी किती जण. गाडी सजवलेली आहे, सकाळी ऑफिसमध्ये फुलं लावलेले आहेत, सगळं सज्ज करून ठेवलेलं आहे. नव्या सभापतीला चार्ज द्यायचं प्रक्रिया पूर्ण रेडी आहे आणि दिवस उजडायच्या अगोदर पहाटे 3:10 विभागीय आयुक्तांचा एक ईमेल येतो आणि निवडणूक रद्द करण्यात येत आहे म्हणून. आणि ते सगळं या यंत्रणेवर सगळं त्यांनी पाणी फिरलं आणि निवडणूक प्रक्रिया रद्द केली. म्हणजे सगळा सत्तेचा गैरवापर होता का की तुमचं सभापती पद त्यावेळेला रद्द करण्याचा जो काही एक निर्णय झाला तर तो भाजपाने केलेला सत्तेचा गैरवापर होता का? अतिशय, मग तेच म्हणावं लागलं, हा सत्तेचा दुरुपयोगच आहे. कोणता अधिकारी पहाटे 3 वाजता उठून मेल करेल हो? आज कुठली परिस्थिती आहे का? काय कोणी करतंय का? इतकं पहाटे उठतंय का कोणी? ऑफिस तर चालू असतंय का? सांगा ना. म्हणजे इतकं सत्तेचा दुरुपयोग आणि हे वरच्या लेवलपासून प्रेशर निर्माण केलं गेलं. आणि त्यावेळेस हे मंत्री होते आपल्या इथे आणि मग त्यांनी निवडणूक प्रक्रिया रद्द करून इथल्या मंत्र्यांचा रोल होता का या सगळ्या? हो, निश्चितच. त्याच्यावर नवीन निवडणूक प्रक्रिया घ्यावी म्हणून पुन्हा नवीन त्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. 6 तारखेपर्यंत काहीतरी मुदत त्यावेळेस ठेवली होती, एप्रिलपर्यंत. मग मी माननीय उच्च न्यायालय मुंबई हायकोर्टमध्ये माझा दावा दाखल केला की हे असं असं प्रकरण आहे आणि ह्याच्यावर मी तिथं न्याय मागितला. माननीय उच्च न्यायालयाने सर्व बाबी तपासल्या. ते व्हिडिओ फुटेज, महापालिकेचं ॲफिडेविट, पुन्हा विभागीय आयुक्तांचं म्हणणं, सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांचं म्हणणं, त्याच्यासोबत सुभाष शेजवाळ हेही कोर्टात गेले होते. त्यांचा आणि माझा दावा एकत्र करून माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी एक निकाल दिला. त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं की जुनी निवडणूक प्रक्रिया जी थांबवलेली आहे ती पार पाडा, म्हणजेच की तो निकाल जाहीर करा जो काय असेल तो.
मग ह्याच्यावर सुप्रीम कोर्टामध्ये राजश्री कणकेताईंनी ह्या मुंबई न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात तिकडे दावा दाखल केला आणि त्या दाव्यामध्ये जैसे थे स्टेटस को दिला गेला. म्हणजे ना मला माझ्या बाजूने निकाल दिला ना कणकेताईंच्या बाजूने निकाल, की स्टे देऊन टाकला, त्याला थांबवलं, निवडणूक प्रक्रिया स्टॉप केली फक्त. वानकर साहेब, या दरम्यान काही समझोत्याचे प्रयत्न झाले नाहीत का, की एकमेकांमध्ये जो काही समन्वय तो राखून जर ह्यामध्ये काही निर्णय झाला असता दोघांमध्ये? तुम्ही कधी कणकेंना विचारा, मला ते कधी पालिकेत गाठ पडले तर मी म्हणलो बाबा जाऊन ते हे प्रकरण न्यायप्रविष्ट करून लटकावून टाकण्यापेक्षा इथं आपल्याला मुंबई न्यायालयातच इतके दिवस लागले, उच्च न्यायालयामध्ये तारीख यायला ते करायला इतका वेळ जातो. एकतर तू तर हो, नाही तर मी तर होतो. कारण न्यायालयात मी तर गेलेलो नाही आहे, तुम्ही गेलेला आहे. बरोबर. तुम्ही गेलाय तर तुम्हीच त्या ठिकाणी त्याची भूमिका पार पाडावं लागते. तुमच्या वरिष्ठांना विचारा आणि काय तो एक निर्णय घ्या. कारण बाकीचे पण इतर सदस्य आहेत, शहराचे विकास आहेत, शहराचं बजेट मांडायचं राहिलं, आर्थिक अर्थसंकल्प मांडायचा राहिला, तो 35A प्रमाणे. नाही, मग वानकर साहेब ह्याला जबाबदार कोण, की महानगरपालिकेमध्ये सभापती आम्हाला स्टँडिंग कमिटीचा मिळत नाही एवढी वर्ष झाली, बाकीचे जे निर्णय आहेत म्हणा शेवटी प्रभाव तर त्या सगळ्या गोष्टींचा पडतोच. निर्णय कुठले थांबले नसतील पण या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडतो, खीळ बसते. मग स्टँडिंग कमिटीचा सभापती न मिळणं, ही समिती अस्तित्वात न येणं, याला जबाबदार कोणाला धरताय तुम्ही? नाही, जबाबदारीच्या अगोदर मी सांगतो तुम्हाला की समिती अस्तित्वात आहे, सभापती नव्हता. फक्त सभापती निवडला गेलेला आहे. आणि मुंबई प्रांतिक जो महानगरपालिकेचा अधिनियम जो आहे ना, ज्याच्यावर आपली महानगरपालिका चालते, त्याच्यामध्ये स्थायी समिती अस्तित्वात नसेल तर 35 प्रमाणे महापौरांना आणि सभागृहाला त्याचे अधिकार आहेत. त्यांनी त्याचा दुरुपयोग केला. सभापती नाही आहे, समिती आहे ना, समिती आहेच आहे ती. समिती आणि त्याच्यात समिती शब्द आहे, सभापती नसेल तर असं नाही आहे. आता महानगरपालिकेत असंच रेटून न्यायाची या ठिकाणी हे आहेत. हा सगळा खेळ जो आहे ना, शब्दांचा खेळ आहे. कोण कसं इंटरप्रिटेशन करून आपली बाजू मांडतो त्याच्यावर सगळं खेळ. आणि आम्ही पडलो विरोधक. शेवटी सत्ताधाऱ्यांच्या पुढं जो काही प्रशासन असतं ते थोडंसं नमतं घेऊनच काम करत असतं. आणि ह्याला जबाबदार धरायचं म्हणलं तर ह्या शहराच्या विकासाला खीळ बसली किंवा सभापती नसल्यामुळं जे काय अर्थसंकल्प मांडणे असेल किंवा समितीमध्ये जे काय निवडले गेलेले सदस्यांना जे काम करता आलं नाही, ह्याला पूर्णपणे भारतीय जनता पार्टी याला जबाबदार आहे. ह्यांनी स्वतः पण झाले नाहीत आणि दुसऱ्यालाही होऊ दिले नाहीत. त्याच्यामुळं सगळ्या ह्या स्थायी समितीचा महानगरपालिकेच्या इतिहासातला सर्वात हा काळा काळ असेल की सभापती विना, स्थायी समिती विना महानगरपालिकेचं कामकाज फक्त महापौर आणि सभागृह नेता ठरवूनच आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. गणेश वानकर यांनी आपला जो एकंदरीत सभापती पदासंदर्भात ज्या काही गोष्टी घडल्या त्याला भाजपला जबाबदार धरलं. पण आजचं जर पालिकेचं राजकारण आपण पाहायला लागलो तर शिवसेनेची कुठे भाजपची ॲडजस्टमेंट झाली का, अशा प्रकारचं आपल्याला चित्र दिसून येतं. बरेचसे विषय, अगदी ताजं उदाहरण जरी म्हटलं तरी महानगरपालिकेच्या सभेमध्ये बरेचसे असे विषय जे आहेत ते अगदी भाजपशी जुळवून घेतल्यासारखे एकमतानं होत आहेत. याचा अर्थ देखील जाणून घ्यायचा आहे की नक्की शिवसेना कोणती भूमिका महापालिकेमध्ये बजावते. वानकर साहेब, सगळं चित्र तुम्ही बघताय. महानगरपालिका सभा पार पडते, भाजपाकडनं जे विषय एकमताने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कशा पद्धतीचं हे शिवसेनेचं राजकारण आहे? मग एकीकडे आपण म्हणतो की महाविकास आघाडी, अर्थात तो प्रश्न थोडासा आपण पुढं घेतोच आहे. महाविकास आघाडीचे प्रयत्न होत असताना दुसरीकडं शिवसेना जी आहे ती भाजपाला अनुकूल अशी भूमिका घेताना आपल्या महानगरपालिकेमध्ये आपण पाहतोय. हे द्योतक कशाचं आहे, हे कशा पद्धतीचं राजकारण आहे? नाही, भाजपबरोबर राज्यामध्ये जर आपण बघतो की भाजप आणि शिवसेना खरं तर आमने सामने उभारण्यासारखी परिस्थिती आहे. विस्तव पण जात नाही अशी एकंदर परिस्थिती आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये मात्र गोडी गुलाबीने सगळ्या गोष्टी चाललेल्या दिसतात. हे राजकारण कशा पद्धतीचं आहे?
नाही, गोडी गुलाबीनं चाललंय असं म्हणता येणार नाही. म्हणजे अगदी ताजं उदाहरण आपण बघितलं, एक मताने जे जे विषय मंजूर होत आहेत ते काय कारण आहे या सगळ्या पाठीमागं? कोणते विषय, मला विषयावर बोलावं लागेल. नाही, महानगरपालिका नुकती जी सभा झाली त्यामध्ये आपण बरेचसे विषय जे होते तिथं उपसूचना मांडताना अगदी सगळे विषय जवळपास एकमतानं होत आहेत. महानगरपालिकेमध्ये अजेंड्यावर जे विषय येतात, विरोधकांनी उगाचच विरोध करायचा, विरोधी पक्षाने, ही भूमिका विरोधी पक्षाची नसते. शहराच्या विकासासाठी जे हिताचे निर्णय असतात, हे चांगले निर्णय असतात, त्यावेळेस काही निर्णय आमचे विरोधी पक्षनेते, त्या तत्कालीन आमचे महेश कोटे साहेब आहेत, त्यांनी घेतले असतील. आणि जे विरोध करायचे असतील, जे शहराच्या हिताच्या नागरिकांच्या, नाही, आता अमोल शिंदे विरोधी पक्षनेते आहेत, त्यांच्या ह्या सगळ्या पिरियडमध्ये आपण अगदी ताजं उदाहरण बघतोय. तर हे त्यांच्या आत्ता एकच सभा झाली आहे त्यांच्या ह्याच्यामध्ये, त्याच सभेमधले जे विषय आहेत. मग तुम्ही अगोदरचं बोलताय का आताच? नाही, आताचा मी तुम्हाला विषय मांडतोय. तर आताचं एकंदरीत हे सगळं दिसतं आपल्याला की ताजं उदाहरण सुद्धा की कुठंतरी चालून म्हणजे भाजप आता बोर्डामध्ये मी जर होतो, त्याच्यामध्ये एक मतानं निर्णय घेतलेला तो निर्णय आहे, तो फक्त दलित वस्तीचा आहे. दुसरा आहे तो रिझर्वेशनच्या जागेला महानगरपालिकेकडं पैसे नाही आहेत द्यायला, तर शासनाकडे मागणी केलेली आहे. शिवसेनेचं सरकार आहे आणि त्यांनी जेव्हा ज्यांच्या आपण आरक्षण टाकलेले आहेत शहरांच्या जमिनीवर, त्यांचा मोबदला द्यायला महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत. तो पूर्वीचे 141 कोटी, आताचे नव्यानं प्रस्ताव आलेला 8-8.5 कोटीचा, असे 150 कोटीचा 150 कोटी अनुदान किंवा निधी राज्य शासनाला मागणं, ह्याच्यामध्ये विरोध करण्यासारखं काय आहे? हे तर एकमतानं व्हायलाच पाहिजे. आपल्या महानगरपालिकेला नाही, काँग्रेसने मग कुठला राग व्यक्त केला की तुम्हाला स्टँडिंग कमिटीच्या निवडणुकीत बघून घेऊ, असं देखील काँग्रेसचे गटनेते म्हणतात. ते हा राग कशाचा आहे? नाही, ह्याच्यामध्ये काँग्रेस, आता कसं महानगरपालिकेमध्ये काम करत असताना पूर्वी भाजप विरुद्ध आम्ही असे सगळेजण एकत्र होतो. पण बऱ्याच वेळा जे काय कमिट्याच्या निवडणुका असतील, सभापतीच्या निवडणुका असतील, कधी काही सदस्य, मग कुणाचे बी असतील, कधी MIMचं पद असेल, कधी शिवसेनेचं असेल, कधी राष्ट्रवादीचं असेल, सदस्यांनी काही चुका केल्या, पक्षानं जे सांगितलं, ज्या पक्षानं, त्यांनी चुका केल्यामुळं काही निवडणुकीमध्ये मित्रपक्षाला पराभव सामोरं जावं लागलं. शिवसेनेच्या नगरसेवकांनी पण चुका केल्या असं म्हणता येईल. सगळ्याचंच म्हणतो मी तुम्हाला, याच्यामध्ये शिवसेनेच्या म्हणता येणार नाही. त्यावेळेस हंचाटेंसारखं उदाहरण आहे, मगरसारखं उदाहरण आहे. आम्ही त्याच्यावर बोलले ना. हंचाटेचा विषय म्हणजे तुम्ही मग ते महापौरांना मतदान केलं त्याचं बोलता का? ते आता समित्यांच्या ज्या निवडणुका झाल्या तर त्यामध्ये सुद्धा हंचाटे सरळ भाजपाच्या उमेदवाराला मत जे म्हणू की त्यांच्या बाजूनीच थोडंसं काही भूमिका घेतात. नाही, ह्याच्यामध्ये काय झालं, आमचे विरोधी पक्षनेते महेशांना कोटे यांचा नाही, त्याहीपेक्षा वानकर साहेब, मला आता म्हणायचं की महाविकास आघाडीचा जो प्रयोग महानगरपालिकेमध्ये करण्याचा प्रयत्न महेश कोठेंनी केला होता, किंवा बऱ्याच वेळेला असा एक प्रयोग तिथं होतोय सध्या महाविकास आघाडी स्थापन करण्याचा, किंवा स्थापन म्हणण्यापेक्षा ती भूमिका घेण्याचा, हे यशस्वी का होत नाही? म्हणजे एकमेकांवरती कुणाचा विश्वास नाही आहे का? म्हणजे काँग्रेसचा शिवसेनेवर किंवा शिवसेनेचा राष्ट्रवादी, हे जे व्हायला पाहिजे एकत्रीकरण, तसं होताना का दिसत नाही? मी तेच उत्तर द्यायला लागलो तुम्हाला. हा प्रयोग महेश कोटे साहेबांनी केला होता. हे करत असताना सगळ्याच पक्षाच्या काही सदस्यांनी जे काय पक्षाने दिलेला आदेश होता, तो सगळ्याच पक्षांनी थोड्याफार प्रमाणामध्ये जुमानला नाही. त्याच्यामुळं पाडापाडीचं राजकारण हे BJPच्या पत्त्यावर पडलं. त्याच्यामुळं अविश्वासाचं वातावरण निर्माण झालं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत. आणि तीच जी आज काँग्रेसचे गटनेते जे त्यांची जी रिॲक्शन आहे, ही त्यातून रिॲक्शन आहे. स्टँडिंग कमिटीला तुम्हाला बघून घेऊ असं झालेलं आहे, म्हणजे शिवसेनेला बघून घेऊ थोडक्यात. कसं असतं, ज्या या प्रतिक्रियेला तुमचं उत्तर काय, की आम्ही तुम्हाला स्टँडिंग कमिटीमध्ये बघून घेऊ असं चेतन नरोडे सरळ म्हणतात? आम्ही त्यांना बोलू, त्यांचं म्हणणं ऐकून घेऊ, समजूत काढू. काय ते आता येणाऱ्या निवडणुकीला कोणत्या पक्षाचे कोण सदस्य असतील, मग कोणाची काय भूमिका असेल, त्याच्यावर बरंच त्या वेळेचं ते राजकारण असतं. वानकर सर, तुम्ही जिल्हा प्रमुख आहात, एक आता स्पष्टपणे काय सांगता येईल की महेश कोटे सध्या शिवसेनेत आहेत की नाही आहेत?
म्हणजे तुम्हाला बरीचशी त्यातली सगळी माहिती आहे, म्हणजे जे नाट्यमय घडामोडी ज्या घडल्या त्या देखील तुमच्यासमोर आहेत. आणि जेव्हा आम्ही त्यांना इथं मुलाखती निमंत्रित केलं तर त्यांनी सांगितलं आजपर्यंत मला शिवसेनेकडनं कुठलं पत्र आलेलं नाही आहे, सामनामधनं असंही काही नाही आहे. तर नेमकं हे काय आहे की एक जिल्हा प्रमुख शिवसेनेचे येतात आणि ते फक्त जाहीर करतात, असं झालं आहे का कोठेंच्या बाबतीमध्ये? नाही, काय झालं, विधानसभा निवडणुकीच्या वेळेस सामनामधून जे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधामध्ये ज्यांनी अर्ज भरला, निवडणुकीला उभे राहिले विरोधात, पक्षाच्याच विरोधात, तर त्यांची हकालपट्टी सामनामधून प्रसिद्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये महाराष्ट्रातले इतर लोकांमध्ये जी यादी आहे त्याच्यामध्ये मोहोळ विधानसभेमधनं, सोलापूर शहरातलं जिल्ह्यातलं सांगतो, मोहोळमधून मनोज शेजवाळ यांची हकालपट्टी झाली आणि सोलापूर शहरात मध्य विधानसभेचे म्हणजे सोलापूरमधले महेश अण्णा कोटे यांची हकालपट्टी झालेली आहे. पण त्यानंतर विधानसभा झाल्यानंतर पुन्हा सेनाभवनला मीटिंग झाली, तेव्हा ह्या सगळ्या पराभूत उमेदवार आणि हे सगळ्यांनाच बोलवलं होतं. त्या बैठकीला महेश अण्णा आले, पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना भेटले, मग ते बैठकीला येत होते, जात होते. मग आता पक्षातनं तर हकालपट्टी केलेली होती आणि तरी देखील विरोधी त्यांना सामावून घेतलं होतं. मग त्यांना हकालपट्टी केली म्हणायचं का सामावून घेतलं म्हणायचं, हा निर्णय जो आहे हा निर्णय हे वरिष्ठ देतील. पण लेखी स्वरूपात हकालपट्टी आलेली आहे, आजही तो पेपर उपलब्ध आहे बघायला. पण नंतर त्यांना सामावून घेतलं, ते पक्षात आले, पुन्हा पक्षाच्या बैठका केले. तसं लेखी मात्र नाही आहे. हां, तसं लेखी नाही आहे. पण एक विरोधी पक्षनेते पद सुद्धा त्यांच्याकडे कायम राहिलं, शिवसेनेचं ते पद होतं त्यांच्यावर. पक्षानं परत नंतर काही कारवाई केली नाही. त्यांनी पुन्हा विभागीय आयुक्ताकडे स्वतंत्र सोलापूर विकास आघाडी म्हणून गट स्थापनेला अर्ज केला. त्या विभागीय आयुक्तांकडे त्यांना वाटत होतं की आता पक्ष माझी कारवाई करेल, सदस्य तरी देखील शिवसेनेकडनं काही घडलेलं नाही काही. मग सोलापूरचे शहर प्रमुख त्यावेळेचे चौगुले साहेब यांनी दाखल केलं होतं. मग ह्यांना पुन्हा पक्षानं सामावून घेतल्यामुळं आम्ही शहर प्रमुखांनी तो दावा विड्रॉल केला. अण्णांनी लगेच जुळवाजुळव केली नगरसेवकांची, ते 1/3 नगरसेवकांची संख्या त्यांनी जुळवाजुळव करून त्यांचं ते नगरसेवक पद जाऊ नये म्हणून त्यांनी ती केली तयारी. पुन्हा सगळं मिटल्यानंतर तो त्यांच्यावर कारवाईचा जो होता ना विषय, तो माघारी घेण्यात आला. नाही, पण आता एक आपल्याला दिसतं त्याच्यामुळे आज तर ते दुसऱ्या पक्षात जाणार म्हणून तुमच्या माध्यमातून आम्हाला कळलेलंच आहे. त्यांच्या मुलाखती ऐकलेल्या आहेत. माझा कुणावर राग नाही, मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतोय असं सगळं ऐकलं. पुन्हा त्यांनी काही आरोप पण केले, पण राष्ट्रवादीत आणखी ती गेलेली नाहीत. मग ते शिवसेनेचं शिवबंधन अजून सुद्धा त्यांच्या हातात आहे. जोपर्यंत ते हातामध्ये शिवबंधन आहे तोपर्यंत आम्ही त्यांना शिवसैनिक आहे असं समजतो. पण इथले जिल्हा प्रमुख आमचे पुरुषोत्तम बर्डे साहेब आहेत, त्यांना पक्षानं कुणी वरून जर आदेश दिले असेल, कारण मी नगरसेवक आहे पण शहराचा जिल्हा प्रमुख नाही आहे. शहराच्या कुणाला हकालपट्टी असेल किंवा कोणाला सामावून घेणं असेल त्याच्याबद्दलचे आदेश किंवा ते त्या जिल्हा प्रमुखालाच येतात ज्याच्या कार्यक्षेत्रातला तो विषय असतो. त्यामुळे तो विषय बर्डे साहेबांना अधिक जास्त माहितीच आहे. नाही, पण वानकर साहेब आणखीन एक असं म्हणजे दुटप्पीय धोरण आपल्याला दिसून येतं असं की एकीकडं आपण कोठेंच्या बाबतीमध्ये अगदी नुसते ते शरद पवार साहेबांना जाऊन भेटले तरी आपल्याकडनं काही इथून सगळं कारवाईचं पाऊल उचललं जातं. पण दुसऱ्या बाजूला राजकुमार हंचाटे उघडपणे भाजपा उमेदवाराला तिथं त्याच्या बाजूने आपला कौल देतात किंवा तशी ती भूमिका घेतात. नगरसेविका मगर असतील तर हे सुद्धा तशाच पद्धतीची भूमिका घेतात. हे मात्र जिल्हा प्रमुखांच्या बाजूला पत्रकार परिषदेमध्ये असतात. हे लक्षण कशाचं, म्हणजे शिवसेनेमध्ये नेमकं चाललंय काय ह्या सगळ्या गोष्टी? हंचाटे सरांच्या बाबतीमधलं हंचाटे सर काही भाजपाच्या बाजूने आहेत, शिवसेनेत आहेत, कुठे आहेत नेमके ते? हंचाटे सर हे शिवसेनेतच आहेत. मी तो विषय आता खुलासा करतो. जेव्हा महापौर पदाची निवडणूक होती, विषय समित्यांच्या बाबतीत सुद्धा परवा आपण पाहिलं. विषय समितीच्या अगोदर तुम्हाला तिथं जावं लागतंय. महापौर पद आणि उपमहापौर पद ह्या ज्या निवडणुका झाल्या, यन्नमताई आणि राजेश काळे जेव्हा झाले, तर त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या विरोधात पुन्हा आम्ही सगळेजण
तानाजी सावंत संपर्क प्रमुख सहसंघटक शिवाजीराव सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा तिथं आमच्या भाजप सोडून इतर सर्वांचा महापौर आणि उपमहापौर बसवण्यासाठी आम्ही बैठक घेतली. मग त्या बैठकीमध्ये जे ठरलं की आमच्या महापौर पदाचा उमेदवार हे पिसेताई होत्या, सारिका पिसेताई, आणि उपमहापौर पदाचे उमेदवार हे फिरदोस पटेल ताई होत्या. मग जो व्हीप असतो पक्षाचा, तो पक्षाचा व्हीप फक्त उपमहापौरसाठीच निघाला आणि सारिकाताई पिसे यांनी अचानकपणे महापौर पदाच्या रेसमधून माघार घेतली. मग हंचाटे सरांचं असं म्हणणं आहे की पक्षानं महापौर पदाचा उमेदवारच दिला नाही, आम्हाला व्हीप पण दिला नाही की कुणाला मतदान करा, पण उपमहापौरचा दिला. उपमहापौरचा काँग्रेसचा उमेदवार दिलेला होता आणि सगळे आम्ही शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजनी सगळे एकत्र आलतो. उपमहापौर पदाला त्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं, त्यांनी फिरदोस पटेल यांना हात वरून मतदान केलं, असं हंचाटेंचं म्हणणं आहे. आणि महापौर पदाला तुम्ही व्हीपच काढला नाही, मग महापौर पदाला आपला उमेदवारच नव्हता म्हणून मी हात वर केलो, असं त्यांचं म्हणणं आहे. मग त्यानंतर काय झालं, पक्षाच्या विरोधात तुम्ही कार्य केलं, हे केलं म्हणून आमच्या विरोधी पक्षनेते आणि हंचाटे यांच्यामध्ये बरंच कलगीतुरा रंगला. मग हंचाटे सरांची नाराजी आहे की जे पक्षाच्या आम्ही अधिकृत उमेदवाराचा प्रचार केलो म्हणून आमच्यावर रोष आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही पक्षाच्या विरोधात मतदान केलं, असं ह्यांचं म्हणणं आहे. हा सगळा जो विषय आहे हा सोलापूरला माहीत आहे, ज्यांना त्यांनाही माहीत आहे. आणि त्यांचं काय म्हणणं आहे की पक्षाच्या विरोधात जे काम करतं आहे त्याला पदं दिली गेली, आम्ही इमानदारीनं काम करून आम्हाला साईडला टाकलं, असं हंचाटे सरांची पण नाराजी आहे. प्रत्येकाचं असं धाडस वाढत जाईल ना उद्या भविष्यामध्ये की ज्या पद्धतीची भूमिका राजकुमार हंचाटे घेतात, मगर सारख्या व्यक्ती, नगरसेविका त्या भूमिका तशा घेतात उघडपणे. अगदी त्यांचं स्टेटमेंटसुद्धा असतं की नाही म्हणजे आम्ही अगदी भाजपाच्या वाटेवर आहोत इथपर्यंत ते बोलतात, पण तरी देखील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांकडनं कोणती कारवाई त्यांच्या बाबतीत होत नाही. असं जर धाडस उद्या प्रत्येकाचं वाढत गेलं. पुरुषोत्तम बर्डे आणि शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर यांनी हंचाटे सर आणि मगर यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. त्या नोटिसीचा खुलासा पक्षाकडे आलेला आहे. तो पक्षाचा खुलासा जिल्हा प्रमुख बर्डेसाहेब, शहर प्रमुख धुत्तरगावकर हे शिवसेना भवन येथे वरिष्ठांना सादर करतील आणि तिथे काय असेल तर निर्णय होईल. वनगासाहेब, आणखीन एक म्हणजे शहरमध्ये असा मतदारसंघ शिवसेनेचा खरोखर म्हणजे जागतिक शिवसेना कायम दावाच करत आली आणि शिवसेनेचं तिथं प्राबल्य देखील आहे, असा तो शहरमध्ये मतदारसंघ आहे. महेश कोटे तिथून लढले, दिलीप माने पण लढले आणि या दोघांच्या बोलण्यातनं एक मात्र बाब समानपणे दिसून आली. या दोघांचंही म्हणणं असं की शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत तर ते निवडणुकीच्या दरम्यान मदत करत नाहीत. खरं वाटतं का ही परिस्थिती? म्हणजे तुम्ही आज शहरात देखील नगरसेवक म्हणून इथले आहेच आहे, तुमची जबाबदारी आहे. हे चित्र काय असतं या दोघांच्याही म्हणण्यामध्ये? मग दिलीप माने असतील किंवा मग महेश कोटे असतील, यांचं म्हणणं पदाधिकारी मदतच करत नाही. म्हणजे त्यांच्या पराभवानंतर असं उघडपणे बोललं गेलं की पदाधिकाऱ्यांचा रोल काय होता आमच्या निवडणुकीच्या वेळेला. नाही, असं म्हणणं त्यांचं चुकीचं आहे. मी मध्यमध्ये पण आहे. माझा जो प्रभाग आहे तो शहर उत्तर, दक्षिण सोलापूर आणि शहर मध्य या तिन्ही विधानसभेमध्ये समाविष्ट जोडला गेलेला हा माझा प्रभाग आहे. मग यांनी म्हणावं मी काम केलं नाही म्हणून, असं नाही आहे. मध्यमध्ये जे शिवसेनेचे आहेत ते सर्वांनी अतिशय प्रामाणिक काम केले. हंचाटे सरांनी केलं आहे. आता महेश अण्णाचं तर अपक्ष होते, शिवसेनेचे लोक त्यांचं काम कसं करतील? ज्याला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालेलं आहे तो पक्षावर प्रेम करणारे शिवसैनिक असतात, व्यक्तीवर नसतात. ते बाळासाहेबांना बघतात, उद्धव साहेबांना बघतात, शिवसेना या 4 अक्षराला बघतात, धनुष्यबाणच्या निशाणेला बघतात. उमेदवार कोण आहे त्यांच्यासाठी गौण आहे. आमच्या शिवसेनेची ही शिस्तच आहे. या पक्षाचं हे पहिल्यापासून चालत आलेलं हा धोरणच आहे की कोण उभारलं आहे ते नाही बघायचं. पक्षाचा माणूस आहे, त्याला चिन्ह मिळाले, तो आपला अधिकृत उमेदवार, मग तो कोणी असो. मग शिवसेनेचं माने साहेबांनी मला तर वाटतं असं स्टेटमेंट कुठे केलं नाही की शिवसेनेचे पण एकदा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या अगदी कोणी माध्यमाचं उघडपणे बोलणार नाही, पण असा विषय नक्कीच होता की
पदाधिकाऱ्यांची जी मदत एक अपेक्षित असते की त्या पदाधिकाऱ्याने देखील मेहनत घ्यावी, तर ते चित्र दिसून येत नाही बघा, शहर मध्यच्या बाबतीत. शहर मध्येला पूर्वी अण्णा लढलेले आहेत, त्यांनाही शिवसेनेच्या लोकांनी खूप, शिवसेनेच्या आम्ही सगळ्यांनी मदत केलेली आहे, लढलेलो आहे. आणि शेवटी दिलीप माने साहेब आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा शिवसेना अग्रेसरपणे काम केलेलं आहे. असं पक्षाचे लोक काम केले नाही असं त्यांना दोघांनाही म्हणता येणार नाही. शेवटी कसं असते, पक्षाची पण एक ताकद असते, त्याला उमेदवाराची स्वतःची ताकद पाहिजे. आणि ज्या त्यावेळची जी ती राजकीय समीकरणं, तिथली राजकीय परिस्थिती, त्याच्यावरच सीट निघणं करणं, बरेचसे विषय असतात, राज्याचे विषय आहेत, केंद्रातले विषय आहेत, स्थानिक विषय असतात, ह्याच्यावर हे सगळ्या गोळाबेरजीतून सीट लागत असते. ह्याला कुठं तर शिवसेनेचे लोक काम केले नाहीत म्हणून हे झालं असं म्हणता येणार नाही. वानकर साहेब, तुमचा प्रभाग तुम्ही आता म्हटलं की मध्यशी जोडणारा आहे, दक्षिणला आहे आणि तिकडं उत्तरशी आहे, पण उत्तर संबंधित नाही तिथे. पण एकंदर आपण जर पाहिलं तर तुम्ही दक्षिणमधून यापूर्वी निवडणूक लढवलेली होती आणि आता जेव्हा महाविकास आघाडी, अर्थात विधानसभा निवडणुकीला बराचसा उशीर आहे, पण जी तयारी तुमची आहे ती आता दक्षिणसाठी असणार आहे का तुम्ही आता मध्याचाच दावा करताय सरळ? नाही, म्हणजे एकंदर जर आपण बघितलं की तुमच्याकडं सगळं एक लक्ष लागून राहिलेलं आहे की जेव्हा ही महाविकास आघाडी आहे तर गणेश वानकर लढतील कुठून, म्हणजे दक्षिणमधून लढतील की मध्यमधून लढतील? मी अगोदर मध्यमधून जर लढायचं म्हणलं तर टेन्शन तुम्हाला कुणाला द्यायचं नाही? मला कुणाला टेन्शन द्यायचं नाही आहे. पूर्वी जेव्हा 2014ला मी विधानसभा लढवली त्यावेळेस पहिल्यांदा तर माझ्या पक्षाच्या वरिष्ठांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मध्य विधानसभेतून लढा, कारण तुमचं शहरामध्ये काम चांगलं आहे, तुमच्याकडे तरुणांची चांगली टीम आहे, फौज आहे आणि पक्षातनं रिपोर्टिंग असतात, पक्षातून इथून गेलेले, शहरामध्ये तरुण मुलगा आहे, चांगला आहे, असं तसं. म्हणजे मध्यला त्यांचं मला या ठिकाणी प्रेशर होतं की तू मध्यमधून लढ. मग मी माझी निवडून येण्याची गणितं एक दक्षिणमध्ये अधिक कशी चांगली आहेत हे माझ्या पक्षाला मी दाखवून दिलं. कारण दक्षिण विधानसभेमध्ये उत्तर सोलापूरची 10 गावं होते जिथं माझे वडील 30-35 वर्ष त्यांनी काम केले, मी काम केले. माझी आई दक्षिण सोलापूर विधानसभेत येणारा महानगरपालिकेचा एक भाग आहे, त्याच्यामध्ये माझी आई विद्यमान नगरसेविका होती. माझंसुद्धा त्या ठिकाणी चांगलं काम होतं. त्याचबरोबर आमचा म्हणजे सगळे जातीय समीकरणं वगैरे सगळ्या गोष्टी बघता दक्षिण सोलापूर हा माझ्यासाठी योग्य मतदारसंघ होता असं मला वाटलं आणि मी ते पक्षाला पटवून देण्यात यश मिळवलं आणि मला पक्षाने दक्षिण सोलापूरची उमेदवारी दिली. आतासुद्धा 2019च्या सुद्धा निवडणुकीत पक्षानं मला पुन्हा विचारलं होतं की तू पुन्हा मध्यला लढतो का, तर मी पक्षाला म्हणलं की साहेब माझ्यापेक्षा हे चांगले उमेदवार आहेत, तुम्ही यांना द्या. मग मी त्यावेळेस दिलीप माने साहेब अजून प्रवेश केलेले नव्हते. दिलीप माने साहेबांचा प्रवेश व्हायच्या अगोदर मी महेशांना कोटे यांची शिफारस केलेली होती की साहेब हेच आपले उमेदवार आहेत आणि हे माझ्यापेक्षा प्रबळ दावेदार आहेत, आपण यांना तिकीट द्यावं अशी मी त्यांना विनंती केलेली होती. दिलीप माने साहेबांचा आणखी प्रवेश व्हायच्या अगोदर. नंतरचं आता तुमचा जो रस आहे तो शहर मध्यकडचा आहे असं समजायचं का? नाही, गणेश वानकर यांचा जो कल आहे, गणेश वानकर यांची जी पसंती ती शहर मध्यची आहे की शहर मध्य की दक्षिण? मला पक्ष दक्षिणमध्ये लढायला सांगितला, मी दक्षिणमध्ये लढेन. मला शहर उत्तर लढायला सांगितलं, मी शहर उत्तरमध्ये पण लढेल. शहर मध्यला लढायला सांगितलं, मध्यही लढेन. आणि भविष्यामध्ये जर मोहोळ विधानसभा राखीवरून जनरल झाली तर मी मोहोळ विधानसभासुद्धा लढेन, पण पक्षाचा जो आदेश मला येईल तो मला मान्य आहे. नाही, पण वानकर साहेब एक पहिली प्राधान्यक्रम असतो, पसंती असते. आपला एक मतदारसंघ म्हणून तुम्हाला कुठला जास्त चांगला वाटेल की दक्षिण, मध्य की उत्तर? आपण शहराचा विचार करूया. मी दक्षिण सोलापूर पूर्वी लढलेलो आहे आणि मी अजूनसुद्धा माझी पहिली पसंती दक्षिण सोलापूरच असेल. मध्यमधून नाही किंवा उत्तरचा विचार नाही, पण दिलं तर तिथं लढू. माझी लढाईची, माझ्या पक्षानं आदेश मला दिला तर माझी कुठेही लढायची तयारी आहे. वानकर साहेब, नक्कीच तुमची ही सगळी लढाईची तयारी आहे, पण एक आता आपण बघतोय म्हणजे शेवटी आज महाविकास आघाडीतले प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेनेकडनं असे कुठले प्रयत्न होतात? आज आपण बरंच बघतो आपण की लक्ष्मण ठोंगे पाटील बाहेर असतील, बाहेर म्हणण्यापेक्षा
शिवसैनिक म्हणूनच आज ते वावरत आहेत. पण जे म्हणू की पक्षांतर्गत सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्यालाही माहिती आहे. खंदारेसारखे असतील, आणखीन असे आपले बरेचसे अशी माणसं आहेत की खरोखरच त्यांना फक्त हे जे चाललं आहे त्यामुळं ते थोडेसे ज्याला म्हणू बाजूला आहेत. ह्या लोकांना पुन्हा एकदा या सगळ्या मुख्य प्रवाहात आणणं, याच्यासाठी काही बेरजेचं राजकारण शिवसेनेचं असं काही नाही आहे का विचार? ही जी मंडळी यांची निश्चित ताकद आहे किंवा एक एक शिवसैनिक हा शिवसेनेसाठी महत्त्वाचा असतो, पण या बाबतीमध्ये पक्ष नेमका काय विचार करतोय? शिवसेनेमधून अगदी आपण शिवशरण पाटील यांचा पण विचार करूयात. म्हणजे जी माहिती आपल्या समोर येते त्यानुसार अगदी शिवशरण पाटील यांना शिवसेना देखील जवळचीच वाटते आजच्या घडीला. एक एक लोकांची नावं घेऊन बोलतो. आपण लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांचा उल्लेख केला. लक्ष्मीकांत ठोंगे पाटलांची पक्षातून हकालपट्टी झालेली आहे, त्यामुळं आता ते शिवसैनिकसुद्धा नाही आहेत आणि पक्षामध्ये घेण्याचा निर्णय हा सर्वस्वी पक्षप्रमुखाचा असतो. दुसरा आला नाही, त्यांचंही कोट्यांसारखंच आहे की हकालपट्टी तुम्ही म्हणताय, पण तशी काय ती अधिकृत तशी गोष्ट नाही, काही नाही. नाही कोटेंना सामावून घेतलं होतं, त्याला आम्ही होतो ना, पक्षाच्या बैठकीचे आमंत्रण होते त्यांना. तसं ह्यांना कुठं आमच्यासोबत याने पक्षाच्या मिटिंगमध्ये ठोंगे पाटील साहेब आम्हाला दिसले नाहीत कधी. आणि दुसरे उत्तम प्रकाश खंदारे साहेब आहेत. खंदारे साहेबांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टीकडून लोकसभेची उमेदवारी मागितली. भारतीय जनता पार्टीने त्यांना दिली नाही. त्यांनी भारतीय जनता पार्टीकडून विधानसभेची मी उमेदवारी मागितली, तीही त्यांना दिली नाहीत. आणि ते सतत शिवसेनेच्या विरोधामध्ये, शिवसेनेच्या पदाधिकारी असेल त्यांच्या सेनेच्या स्थानिक घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. ते पक्षांना, वरिष्ठांना ते निदर्शनास आलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांचा काही विचार पक्षाने केला नाही. आजही वरिष्ठ पातळीवर त्यांचं नाव कुणी घेतलेलं मी तर मला बघायला मिळालं नाही. राहिला विषय शिवशरण अण्णा पाटील यांचा. शिवशरण अण्णा पाटील हे शिवसेनेचे माजी आमदार होते. विधानसभेची पुनर्रचना पूर्वी व्हायची अगोदर, जेव्हा शहर दक्षिण मतदारसंघ होता, तो जेव्हा ग्रामीण होता तेव्हा होते. शिवशरण अण्णा पाटील यांनी जाहीर भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. त्यांनी सुभाषबापू देशमुख यांचं काम केलेलं आहे. आज ते तिथं अस्वस्थ आहेत का काय हे आम्हालाही माहीत नाही, किंवा त्यांनी मी शिवसेनेत पुन्हा इच्छुक आहे असंही कधी त्यांनी बोललेलं नाही आहे. त्याच्यामुळं ते ज्या काही गोष्टी आता हे 2-3 नावं आपण सांगितले ह्यांच्याकडूनच काय अजून आलेलं नाही आहे, तर आम्ही त्यांना घेण्याचा काय प्रश्नच येत नाही. आता बेरजेचं राजकारण म्हणायचं म्हणलं तर ज्याच्या मागं मनुष्यबळ आहे, ज्याच्या मागं लोक आहेत, एक जनाधार आहे, जनाधार असलेली माणसं जर पक्षात घेतली तर पक्ष वाढत असतो. भारतीय जनता पार्टीने जनाधार असलेली माणसं घेतलेली आहेत. या लोकांच्या पाठीमागे जनाधार नाही असं आपण म्हणायचं. मी माझी सर्वसाधारण भूमिका मांडतो, ह्यांच्या मागं नाही आहे असं माझं मत नाही आहे. पण पक्षाला फायदा जनाधार असलेल्या माणसांचा, तशा व्यक्तींना जर पक्षात सामावून घेतलं तर पक्ष मोठा होतो आणि चांगल्या पद्धतीनं समाजकारण, राजकारण करता येतं. वानकर साहेब, आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीच्या गोष्टी घडत गेल्या त्यामध्ये तानाजी सावंत हे एक नाव येतं. संपर्क प्रमुख म्हणून त्यांनी एक मोठी जबाबदारी तर पार पाडली होती. काही गणितं चुकली असं आपण म्हणू शकतो उघडपणे त्यांच्याकडनं. पण आता जर काही पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये शिवसेनेची एक मोठी ताकद जर निर्माण करायची असेल तर तानाजी सावंत हवेत असा एक सध्या मुद्दा समोर यायला लागलेला आहे. एक जिल्हा प्रमुख म्हणून काय वाटतं तुम्हाला की आता तानाजी सावंत यांची आवश्यकता आहे? नाही, कसं आहे, तानाजी सावंत हे आमचे संपर्क प्रमुख म्हणून भूमिका पार पाडत होते आणि संपर्क प्रमुखाशिवाय काम करणं थोडंसं कठीण जातं. कारण वरिष्ठ आणि आम्ही स्थानिक पातळीवरचं मधला जो दुवा आहे तो आमचा संपर्क प्रमुख शिवसेनेमध्ये आहे. आम्हाला सध्या संपर्क प्रमुख आमच्याकडं गरजेचे आहेत, किंवा आम्हाला पक्षाचं चांगलं काम करण्यासाठी आम्हाला संपर्क प्रमुखाची निश्चित आवश्यकता आहे. ते तानाजी सावंत असावेत? तानाजी सावंत तर सध्या आहेतच ना. नाही, ते संपर्क प्रमुख
पण ज्या पद्धतीचे एक एक गोष्टी घडल्या त्यानंतर त्यांचा काही संपर्क तसा राहिलेला नाही आहे. हां, त्याच्याबद्दलचं उत्तर तेच देतील, पण आज ही सध्या संपर्क प्रमुख म्हणून तानाजी सावंतच विद्यमान आहेत. वनकर साहेब, तुम्ही एक सावध असं एक उत्तर या सगळ्या गोष्टीला देता. पण याद्वार आता आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे सत्ता शिवसेनेची राज्यात आहे, मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत. महानगरपालिकेसाठी म्हणून एक कोणते मुद्दे तुम्ही त्यांच्यासमोर मांडलेत आणि एक जे म्हणू की आपण निधीच्या बाबतीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत किंवा रखडलेले सोलापूरचे प्रश्न आहेत, सत्तेचा उपयोग आपण कशा पद्धतीने करून घेतो आहे? कारण आता पहिल्यांदाच फक्त आपल्याला पाहायला मिळालं की एकनाथ शिंदे यांच्यावर तुम्ही होतात आणि तिथंच काही त्या निधीसाठी तुम्ही मागणी केलेली होती. पण एक थेट मुख्यमंत्र्यांकडं कधी सोलापूरचे प्रश्न मांडण्यात आलेत का आत्ता या काळात काही? मी मगाशी सांगितलं ना की संपर्क प्रमुख हा आमचा मुख्यमंत्री पक्षप्रमुख आणि आमचा एक मधला दुवा आहे. मग ते स्थानिक विषय असतील, संघटनेतल्या गोष्टी असतील, संघटनेतले पदाधिकाऱ्यापासून ते महानगरपालिका आणि जिल्ह्याचं राजकारण असेल, तर आम्हाला तिथपर्यंत काय मागणी करायची असेल, काय पोचवायचं असेल, तर आम्हाला संपर्क प्रमुखाशिवाय करता येत नाही. त्यामुळं तानाजी सावंत असतील किंवा आणखी कोणी संपर्क प्रमुख, आम्हाला त्याची गरज आहे. आम्ही काय मागणी केली नाही केली त्याबद्दल जर हे असले असते तर आणखी जास्त मागणी करता आली असती, कारण उद्धवसाहेबाबरोबर आमचं दैनंदिन संभाषण होत नसतं. तसं संपर्क प्रमुखाबरोबर आमचं दैनंदिन होऊ शकतं. मग जेव्हा जेव्हा आम्हाला उद्धवसाहेबांकडे प्रश्न मांडण्याची संधी मिळाली तेव्हा महानगरपालिकेचे सगळे प्रश्न मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आणि नगरसेवक या नात्यानं ग्रामीण आणि शहराचे विषय त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. उदाहरण म्हणलं तर सोलापूरला कोविडच्या काळामध्ये सिव्हिलची जी दुरावस्था होती, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं कारभार चालू होता किंवा एक नावाजलेलं हॉस्पिटल आहे, तिथून पहिला रुग्ण बाहेर पडला, तिथून जे अतिवृष्टीचा फटका मोठा बसला आपल्या शेतकऱ्यांना. त्यामुळं कोविड कंट्रोलमध्ये करण्यासाठी ज्या काही मेडिकलच्या गोष्टी आम्हाला लागणार होत्या त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही मागितल्या. दुसरं, ग्रामीण भागामध्ये मोहोळला पाणी पुरवठ्याची योजना आहे. ती पाणी पुरवठ्याची योजना आमच्या तिथले स्थानिक नगरसेवक सगळे, त्याचबरोबर त्यांचं नेतृत्व करणारे सीमाताई पाटील म्हणून नगरसेविका आहेत, त्यांनी माझ्याकडे मागणी केली, उद्धवसाहेबांकडे केली. मी ते उद्धवसाहेबांना व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तिथंसुद्धा पाणी पुरवठा योजना मोहोळला झाली पाहिजे ह्याची मागणी केली. कारण उद्धवसाहेबांनी वैयक्तिक निधी न मागता सर्वसमावेशक सर्व नागरिकांना फायदा होणाऱ्या योजना तुम्ही माझ्याकडे आणा, मी त्या मंजूर करतो असं आम्हाला आदेशित केलेलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून मोहोळची आज पाणी पुरवठा योजना या ठिकाणी मंजूर झालेली आहे. आणि मध्यंतरी माननीय नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आल्यानंतर आमचा एक अत्यंत जिव्हाळ्याचा, शिवसैनिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता की सोलापूरमध्ये सोलापूर महानगरपालिकेने स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला जी जागा दिलेली आहे त्या जागेवर एक छानसं मोठं स्मारक व्हावं अशी शिवसैनिकांची, तमाम शिवसैनिकांची इच्छा होती. त्याला निधी अभावी ते बांधकाम होत नव्हतं. तर एकनाथ शिंदेसाहेबांनी त्याशी आम्हाला विचारून घेतलं. तात्काळ आम्ही पूर्वीची आम्ही मागणी केलेली पत्र दाखवली, नव्यानं पत्र दिली, तात्काळ त्यांनी 4 कोटीचा निधी त्या ठिकाणी आम्हाला सँक्शन केला. याचबरोबर आम्ही त्यांना हेही सांगितले की इतर पक्षाचे जे काही सत्ताधारी होते किंवा आहेत त्यांनी आपापल्या विधानसभा क्षेत्रामध्ये भरपूर निधी नगरसेवकांसाठी, शहराच्या विकासासाठी आणलेला आहे. आम्ही शिवसेनेचे लोक या ठिकाणी निधीपासून वंचित राहिलेलो, तर आम्ही सर्व नगरसेवकांनीसुद्धा विकास निधीची मागणी केलेली आहे, ते सुद्धा त्यांनी देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे. वनकर साहेब, चर्चेमध्ये एक आपला मुद्दा राहिला होता, कोठेंच्या संदर्भात जे काही गोष्टी घडतात. आपण म्हणतात की शिवबंधन त्यांच्या हातात आणखी नाही आहेच आहे, पण जर समजा महेश कोठे जे आहेत तर ते शिवसेनेसोबत नसतील तर एक महानगरपालिकेतलं चित्र कशा पद्धतीचं राहील निवडणुकीच्या दरम्यान? आज महेश कोठे यांच्यामुळे आपण बघतो की 21 नगरसेवक आणण्याची त्यांनी एक किमया करून दाखवलेली होती. जर समजा कोठे आता शिवसेनेसोबत नसतील तर ती कशा पद्धतीची परिस्थिती असेल? कसं आहे त्यावेळेचं म्हणजे हे संख्याबळ कायम राहील की असं वाटतं आपल्याला की आपण सगळे पदाधिकारी यापेक्षाही चांगली कामगिरी करून दाखवू शकतो? आत्तापर्यंतचा इतिहास पाहता शिवसेनेचे आत्तापर्यंत 10 ते 12 नगरसेवक कोटेसाहेब नसतानाही निवडून आलेले आहेतच, बरोबर.
त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जेव्हा शिवसेना म्हणून या ठिकाणी निवडणूक लढलो तेव्हा ती संख्या 21 झाली. निश्चित त्यांच्या येण्यानं आमचे शिवसेनेची संख्या 8, 9, 10 संख्या त्यांच्यामुळे वाढलेली आहे. निश्चित त्यांच्या जाण्यानं आमचे जे विद्यमान ते आहेत ते राहणारच. ते जर जातील शिवसेनेतून आणि तिथून जर आम्हाला तर आमचा पक्ष लढायचंच आहे. आता आमची तयारी जोरात आहे. आम्ही त्याने असले तर आम्ही त्यांना घेऊन लढू, नसले तर त्यांना सोडून लढू. नाही 21पेक्षा वाढतील की 21पेक्षा आकडा खाली? निश्चितच आमचे वाढतील, निश्चितच आमची वाढेल. आज आम्ही सत्ताधारी आहोत. पुन्हा प्रभाग जाऊन आज वार्ड वाईज पद्धतीने निवडणुका घेण्याचं ठरलेलं आहे. आमच्या छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना चांगली संधी आहे. त्याच्यामुळं चांगल्या पद्धतीनं आम्ही मैदानात उतरू आणि आमचे 35 ते 40 सीट निवडून आणण्यासाठी 100 जागेवर तर उभा करू. पण जिथं जास्त आम्हाला विजयाची खात्री आहे तिथं जास्त लक्ष केंद्रित करून आम्ही 35 नगरसेवक निवडून आणण्याचं या ठिकाणी कालच्या बैठकीमध्येच आम्ही मानस आणि मनोदय व्यक्त केलेला आहे. वानकर साहेब, आपण हा सगळा मानस व्यक्त केला, निर्धार व्यक्त केला आहे. ती परिस्थिती मला वाटतं वर्षभरात आपल्याला दिसून येईलच. पण याचबरोबर आता थोडासा आपण महानगरपालिकेचा एकंदरीत कारभार जर पाहिला, सोलापूरकरांची अपेक्षापूर्ती झाली असं म्हणता येतं का? म्हणजे ज्या पद्धतीचं कामकाज आता महानगरपालिकेतनं होतं आहे, हे सगळं जे काही चालत आलेलं आहे आत्तापर्यंत ह्या सगळ्या महानगरपालिकेमध्ये, तर लोकांची अपेक्षा, सोलापूरकरांची अपेक्षापूर्ती झाली आहे का? म्हणजे एक तर काय झालं की काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून सोलापूरकरांनी सगळं सत्तांतर एवढं मोठं घडवलं. हे घडवल्यानंतर सोलापूरकरांना काय मिळालं? एक नगरसेवक म्हणून तुम्ही कशा दृष्टीने पाहताय सगळीकडे? नाही, सोलापूरकरांचं निश्चितच अपेक्षाभंग झालेला आहे. कारण इथला कुठला व्यापारी सुखावलेला नाही ना, इथला नागरिक सुखावलेला आहे. अख्ख्या भारतामध्ये कुठेच एवढं टॅक्सचं पर्सेंटेज नाही तेवढं सोलापूर शहरामध्ये टॅक्सचं पर्सेंटेज आहे. महानगरपालिकेची अवस्था अतिशय बेकार आहे. महानगरपालिकेकडे पैसा नाही. महानगरपालिकेच्या पेन्शन, रोजंदारी किंवा मजुरांची पेमेंट करायला सुद्धा महापालिकेकडे पैसे नाहीत. महानगरपालिकेचे उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. महानगरपालिकेचं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे ह्याच्यासाठी सर्व नगरसेवक असतील किंवा कॅबिनेटनं काम करण्याची गरज आहे. कारण महानगरपालिकेचं उत्पन्न वाढलं तरच आपण या शहराला चांगला पाणीपुरवठा देऊ शकतो किंवा मूलभूत सोयीसुविधा देऊ शकतो. आता आपण पाहतच आहात की सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या माध्यमातून पण काही कामं चालू आहेत. काही ठिकाणी चांगल्या पद्धतीची कामं पण होत आहेत. पण हद्दवाढ भाग हा तसाच वंचित राहिलेला आहे. हद्दवाढ भागामध्ये आजही पाण्याची अवस्था नाही, आजही स्मशानभूमी सुधारलेली नाहीत, आजही ड्रेनेज लाईन नाही आहे. सगळा जो आत्तापर्यंतचा जो निधी आहे महापालिकेचा तो सगळा शहरात, गावठाण आणि जिथं ऑलरेडी सगळं डेव्हलपमेंट आहे तिथंच पुन्हा होतो. पण हद्दवाढ भाग जो आहे आपण शहरामध्ये जो घेतलेला आहे त्याचा विकास कोण करणार? त्याच्यासाठी आपण काय विशेष केलं पाहिजे? त्याचा एक अनुशेष भरून काढण्याची गरज आहे. त्याच्यासाठी बजेटमध्ये एक विशेष खास तरतूद करण्याची गरज आहे की ह्या शहराबरोबरच हद्दवाढ भागाचाही विकास करून त्याला आपल्या मूळ प्रवाहात आणण्याची गरज आहे. एकंदर आपण बघतोय सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक जर आपण म्हणू तर ती साधारणपणे वर्षभराच्या अगदी अंतरावर आहे. आणि असं असताना नगरसेवक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी स्पष्टपणे इथं म्हणलं की लोकांनी सत्तांतर इथं घडवलं, म्हणजे आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी नको म्हणून नव्यानं संधी दिली, पण यांच्याकडून मात्र सगळा अगदी अपेक्षाभंगच झाला, अशा पद्धतीचं त्यांचं सगळं म्हणणं. आणि शिवसेनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वानकर यांचं म्हणणं की एक चांगलं यश शिवसेना जिल्ह्यातून मिळालेलं आहे. आणि जिथं संघटनेचा आपण विचार करतो आहे तर निश्चितच आहे त्या परिस्थितीतून शिवसेनेची जी स्थिती आहे तर ती आणखीन चांगली होण्यासाठी सगळे पदाधिकारी हे सगळे प्रयत्न करतील. जिथे बेरजेचं राजकारण करायचं म्हटल्यानंतर जनाधार असलेली जी मंडळी आहेत त्याच्यानं निश्चित शिवसेना जवळ करेल. हे सांगताना वानकर यांचं म्हणणं असं आहे की शिवसेनेसाठी जर शिवसेनेचं संघटन जे वाढवायचं असेल तर इथं निश्चितच म्हणजे इथले जे प्रश्न आहेत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत, कारण शेवटी सत्ता राज्यामध्ये शिवसेनेची आहे आणि त्याचा जर उपयोग आम्हाला करून घ्यायचा असेल, मग तो शहर विकासाचा मुद्दा असेल किंवा पक्ष संघटनेचा असेल, ह्या सगळ्यासाठी म्हणून निश्चितच शिवसेनेला संपर्क प्रमुख म्हणून नेत्यांची निश्चितच गरज आहे, असं एक म्हणणं या ठिकाणी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी मांडलं.
वेगवेगळे प्रश्न होते आणि त्याला अगदी आपण म्हणू की त्यांच्या एक स्वभावाला साजेशी अशी उत्तरं गणेश वानकर यांनी दिली. आणि हे म्हणताना दक्षिण विधानसभा मतदारसंघ यावर आपलं लक्ष निश्चितच असेल असं देखील गणेश वानकर यांनी म्हटलं. पण हे म्हणत असताना त्यांच्या बोलण्यातनं मध्य पण आलं आणि उत्तर पण आलं. तेव्हा निश्चितच याचं जे उत्तर आहे ते कदाचित मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्यासमोर येईल. गणेश वानकरनी सगळ्या प्रश्नाने एक आपली उत्तर दिली आणि स्पष्टपणे एक आपली भूमिका मांडली. याबद्दल इन सोलापूर न्यूज चॅनलच्या वतीने मनपूर्वक असे आभार. धन्यवाद.